बिबट समस्येच्या संदर्भामध्ये आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांनी हा प्रश्नावरती आवाज उठवून आळेफाटा चौकामध्ये आमरण उपोषण करण्याचं या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि ते या ठिकाणी आमरण उपोषणासाठी हा प्रश्न संपेपर्यंत जोपर्यंत या प्रश्नावरती ठोस कारवाई शासनाकडून ठोस कारवाईचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत। या तालुक्यामध्ये बिबटच्या बाबतीतली समस्या आपल्या सर्वांना माहीत आहे। जुन्नर तालुक्यामध्ये वाढणारी बिबटची संख्या पाहता आणि त्याचं नियोजन करणारी यंत्रणा पाहता हा बिबटचा फार मोठा धोका मनुष्याला जीवितहानीच्या स्वरूपामध्ये भोगावा लागत आहे। नाही म्हटलं तर 4-5 महिन्यापूर्वी आळेफाट्यावरती एका लहान मुलाला बिबटने मारलं। त्यानंतर उमरज ठिकाणी तशीच घटना झाली, एका महिलेची घटना झाली, कोणावरती हल्ला या ठिकाणी केला जातो आणि अशा वेळेला जेव्हा बिबटचं दर्शन आम्हा सर्वांना होतं त्यावेळेला आम्ही वन खात्याकडे आग्रहाने या ठिकाणी पिंजरा लावा किंवा ज्या तुम्हाला उपाययोजना करायच्या ते उपाययोजना करा अशी मागणी केली जाते। ज्या वेळेला मागणी केली जाते त्यावेळेला वन खात्याकडनं म्हणावा असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणावा असा प्रतिसाद न मिळाल्यामुळं जीवितहानी होते आणि मग ते जीवितहानी झाल्यानंतर त्याची एक प्रतिक्रिया ॲक्शनची रिॲक्शन ही उमटते। ज्यावेळेला आपल्याला प्रशासनाकडनं अपेक्षा असतील की कुठेतरी आमचा जीव हे प्रशासनाने वाचवावा, जे आम्हाला दिसतंय समोर की आता बिबट आहे तो बिबट आमच्यावरती हल्ला करणार आहे, बिबट आमची जीवितहानी होऊ शकते, अशा प्रसंगी आम्ही जेवढं वन खात्याकडे मागणी करतो की तुम्ही या ठिकाणी काहीतरी आमचं संरक्षण करावं, अशा वेळेला वन खातं आमच्याकडे दुर्लक्षित करतं आणि वन खात्याने केलेल्या दुर्लक्षपणामुळं या तालुक्यामध्ये आजपर्यंत जवळ 7 बालकांना आणि एका महिलेला जीविताला मुकावं लागले। 1 महिन्याच्या आत याचे रिॲक्शन उमटतील। रिॲक्शन उमटल्यानंतर काही गोष्टी अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडल्या, तातडीने गुन्हे दाखल। ज्या गोष्टीमध्ये आम्ही सांगत असतो अरे बाबा तुम्ही तातडीने कारवाई करा, तेव्हा तुम्ही तातडीने कारवाई करत नाही आणि ज्यावेळेला तुमच्या बाबतीत काय झालं की तुम्ही तातडीने गुन्हे दाखल करता त्याचं शहानिशा न करता आमचा एक ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर डेड बॉडी घेऊन गेला होता त्याच्यावरती गुन्हा दाखल चाललंय काय तुमच्याकडे? तुम्हाला जी माहिती कुठून मिळते? कुठले गुन्हे दाखल करतात? सरकारी कामकाजाचा अडथळा ज्या प्रसंगी या ठिकाणी आले या ठिकाणी जेवढा प्रसंग घडला त्यावेळेला आपण सर्वजण गरजेचे होतो, सर्वजण होतो वन खात्याला मदत करण्यासाठी सर्वजण होतो। आदरणीय आशाताई त्यावेळेला या ठिकाणी आल्या होत्या, त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं, त्यांनी सुद्धा चांगल्यापणे मार्गदर्शन केलं होतं, आपण सर्वांचे दादा आले होते, सर्वजण या ठिकाणी होते। अशा वेळेला जेवढ्याला असा प्रसंग येतो वन खात्याच्या मर्यादा हे आम्हाला माहीत असतात म्हणून वन खात्याला आम्ही सहकार्याचा प्रयत्न करतो, परंतु ज्यावेळेला आमच्या मर्यादा हे वन खात्याला कळत नाहीत त्यावेळेला त्यांच्या बाबतीत काय घडलं तर तातडीने आमच्यावरती लगेचच सरकारी कामकाज अडथळ्याचे गुन्हे दाखल होतात। पहिली मागणी शरददादांची आहे की शरदाच्या माध्यमातून आमची सर्वांची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पिंपरी पेंढारमध्ये या संदर्भात झालेले दाखल गुन्हे हे तातडीने मागे घेतले जावे अशा पद्धतीने विनंती निमित्त आहे। बिबटच्यामध्ये अनेक समस्या या ठिकाणी शासनासमोर मांडण्याचा सातत्याने प्रयत्न झाला। या साधारणपणे 97-98 धर्मामध्ये बिबटची समस्या या भागात उग्र झालेली होती। त्यामुळे मुख्य वन संरक्षक अशोक खडसे साहेब होते, वाणीसाहेब आपल्याला कदाचित माहिती असेल, त्यांनी ज्या पद्धतीने हा बिबटचा जो प्रश्न हाताळला तसा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न हे जे कोण सातपुते का कोण आहेत यांच्याकडनं होताना दिसत नाही। कुठेतरी काहीतरी सकारात्मक याच्या बाबतीत पाहिजे, आम्ही काही करू शकत नाही, आमचे हात बांधलेले असे म्हणणारे अधिकारी आम्हाला नको, त्याचं निलंबन करायचं नाही शासनाचा प्रश्न, परंतु आमचं म्हणणं आहे की त्यांची तातडी बदली केली जाऊ, निलंबन तर केलंच पाहिजे, कारण या 7 जणांच्या मृत्यूला निव्वळ हे खातं जबाबदार आहे, तातडीने निलंबन करण्याची मागणी आहे। परंतु शासनाने निलंबनाला अनेक मर्यादा असल्यामुळे आमचं म्हणणं आहे की त्यांची तातडीने बदली केली पाहिजे, ही सरकारच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मागणी करतो। या ठिकाणी असणारं अपुरं संख्याबळ, बिबटची संख्या मोजण्याचं काउंट करण्याची पद्धत अत्यंत वन खात्याची चुकीची आहे। कंचे साहेब अत्यंत वन खात्याची असणारी चुकीची पद्धत आणि त्यामुळं बिबटचं दिलेलं, कारण बिबट पकडलेल्या बिबटला कॉलर लावली जाईल, कॉलर आयडी लावली जावी की जेणेकरून त्याची संख्या मोजता येईल। परंतु इथे कोणी विचारलं, अधिकृत विचारलं तुमच्याकडे बिबट किती तालुक्यामध्ये, त्यावेळेला सांगितलं जातं की ते 50-100 असतील। आणि आम्हाला कुत्र्यासारखे बिबट रस्त्यावरती भेटतात आणि तुम्हाला 50-100 बिबट सांगतो तुम्ही? बिबटची निश्चित संख्या करण्यासाठी कॉलर आयडी पकडलेल्या प्रत्येक बिबट्याला कॉलर आयडी बसवली जावी आणि त्याची संख्या निश्चित केली जावी। आणि जो आपण आळ्यामध्ये निर्णय घेतला होता की पकडलेला बिबट हा आमच्या समक्ष त्या ठिकाणी बाहेर पाठवला जावा, ही मागणी सुद्धा आमची त्या पद्धतीने नसेल। या परिसरामध्ये आम्हाला माहिती आहे तुमच्या जागतिक बंधनं काय वन खात्याला असतील ते असतील, परंतु बिबटची नसबंदी ही करणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं। आणि एक कायदा कुठंतरी सांगतो की मनुष्याला पहिला जीवनाचा वन्य प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहेच,
100% बिबटच्या बरोबर सहवासाची सवय आम्ही लावून घेतलेली होती, बिबटच्या बरोबर आम्ही जगत होतो. परंतु ज्या वेळेला त्याचं खाद्य कमी झालं तो नाईलाज तो आमच्याकडे वाढला. याला जबाबदार फक्त वन खातं आहे. पण ते तृणभक्ष्य पाणी वाढवणं त्याची जबाबदारी वन खात्याची होती, ते वाढू शकले नाहीत. मग त्या पद्धतीने कुठेतरी शिकारीची परवानगी सुद्धा मिळावी अशा पद्धतीने मागणी या निमित्ताने आम्ही या ठिकाणी करतो आहोत की त्याशिवाय पर्याय नाही. की बिबटची नसबंदी करा नाही तर शिकारीची परवानगी द्या. या दोन बाबी प्रामुख्याने दादांच्या माध्यमातून आम्ही ठिकाणी मानतो. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. या ठिकाणी असलेले कार्यालय विनाकारण इकडे तिकडे हलवले जातात. आज बिबटची संख्या अधिकृत आमच्या माहितीप्रमाणे वन खातं काय म्हणतंय सगळे साहेब याच्यापेक्षा आमच्या माहितीप्रमाणे बिबटची संख्या वाणी साहेब 300 ते 400 तालुक्यामध्ये. आणि ज्या तालुक्यामध्ये बिबटच नाही त्या ठिकाणी तुम्ही कर्मचारी नेऊन ठेवले आणि इकडे बाकी कर्मचाऱ्यांच्या कमतरता आहे. ही कुठली पद्धत तुमची? ज्या ठिकाणी आज आपण पाहतो पोलीस फोर्स असेल किंवा बाकी शासनाने काम करण्याची पद्धत असेल, ज्या ठिकाणी मॉब जास्त असेल त्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवलं जातं. या ठिकाणी बिबटे जास्त आहेत तुमचं मनुष्यबळ या ठिकाणी वाढवलं पाहिजे. त्या पट्टीमध्ये पिंजरे या ठिकाणी दिले गेले पाहिजेत. त्या पद्धतीने पिंजरे सुद्धा दिले जात नाही. पिंजरे आता आमच्याकडे किती अवेलेबल आहेत सांगितलं जात नाही. ठिकठिकाणी तुम्ही ट्रॅप कॅमेरे किती आहेत सांगितलं जात नाहीत. लावा ना ट्रॅप कॅमेरे. साधी एक गोष्ट आहे, साध्या गोष्टीमध्ये की मेंढपाळ जे आहेत मेंढपाळाच्या याच्यावरती हल्ला होत नाही का? वाघुरं बांधलेलं असतात तेच भोवती असे वाघुरं पुरवा. त्या पद्धतीने काही प्लॅस्टिकच्या डॉल असतात. अशोक खडसे साहेबांनी सुचवलेलं तेव्हाचे होतं मनुष्याचे प्लॅस्टिकचे डॉल करा त्याच्यामध्ये बॅटरी ठेवा. त्याने जर हात मारला त्याला झटका बसला की त्याला कळायला पाहिजे की मनुष्यापासून आपल्याला लांब राहता आलं पाहिजे. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या छोट्या छोट्या गोष्टी वन खात्याने कराव्यात अशा पद्धतीने आमची मागणी निमित्ताने आता वडगाव आनंदला सकाळी 8:15 वाजता बिबट साहेबांचं दर्शन झालेलं आणि आम्ही जगतो ना त्यांच्याबरोबर. परंतु आम्हालाही जगू द्या. तिथं परिस्थिती अशी होती ना जर आम्हाला बिबट्याने मारलं तर 20-25 लाख रुपये मिळतात. पण बिबट्याला जर आपण मारलं तर कमीत कमी 5 वर्षाची शिक्षा ते सगळं कोर्ट केसेस या ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी घडता कामात. आमच्या जीविताची काळजी घेण्याचं काम शासनाचं आहे. आणि वन खातं जर कुठल्या नियमाच्या आधारे किंवा कुठल्या याच्या आधारे जर करत असेल तर त्याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो. आणि तातडीने या ज्या मागण्या आहेत विशेषतः जी आमची कार्यालय बाहेर गेलेली आहेत ती कार्यालय पूर्वक आमच्या तालुक्यामध्ये वन खात्या संदर्भातली कार्यालय या ठिकाणी आमच्याकडे दिली पाहिजेत. जे या ठिकाणी मनुष्यबळ जे आहे मनुष्यबळ जे कमी मनुष्यबळ अनेक ठिकाणी आपण पाहतोय परिसर कंत्राटी कामगार घेतले जातात. अनेक कंत्राटी लोक आहेत अनेक NGOचे लोक आहेत. ते NGO वाल्यांना बोलवा ना. जे NGO म्हणतात बिबट्याचे करा ते NGO वाल्यांनी तर राहू द्या ना. ते NGOने जरा इथलं या समस्येची माहिती उद्या या तालुक्यामध्ये नेमकं चाललंय काय. या निमित्ताने मी शरदादाचे मनपूर्वक आभार मानतो. या आपल्याला कदाचित वाटलं असं की इथं या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी काय आपल्या नेहमीच सगळ्यांना संशय या तालुक्यात या भागामध्ये याच ठिकाणी मान्य आमदार अतुल शेठ बेनके यांनी उपोषण केलं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. विजय कुराडने उपोषण केलं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. आशाताईंनी उपोषण केलं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो होतो. आणि आज न्याय हक्कासाठी ते शरददादा या ठिकाणी उपोषण करतात त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. या तालुक्यामध्ये बिबट सफारीची संकल्पना शरददादांनी आणली. ती जेवढ्याला बारामतीला गेली त्यावेळेला शरददादा जेवढ्याला उपोषणाला जुन्नरला बसले त्यावेळेला हा आळे पाटील सगळा मावळा इकडनं पूर्णपणे पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी गेलेला होता. आणि त्या उपोषणाला यश येऊन बिबट सफारी मंजूर झाली. ते बिबट सफारीची कारवाई करणार कधी त्याच्यावरती कशा पद्धतीने कारवाई करणार याचं नियोजन देणार कधी. आमचं म्हणणं आहे की कुठल्याही पद्धतीमध्ये या तालुक्यामध्ये बिबट किती आहेत याचं काउंट झालं पाहिजे. आणि या तालुक्यात पकडलेला बिबट हा तालुक्यातच न सोडता ज्या ठिकाणी अभयारण्य त्या ठिकाणी सोडले पाहिजेत. आणि तातडीने 1 महिन्याच्या आतमध्ये या ठिकाणी असणारी बिबटची संख्या ही कमी झाली पाहिजे अशी आग्रहाची मागणी या निमित्ताने करतो. आणि आदरणीय शरददादांना त्या निमित्ताने आमच्या सर्वांच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने पाठिंबा देऊन थांबतो. धन्यवाद.